वसईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून 26 एप्रिल पासून उमेदवाराचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 3 मे पर्यंत उमेदवार आपले अर्ज भरून शकत असल्याने असून 6 मे पर्यंत आपले अर्ज दाखल केलेले ते मागे घेण्यात येणार आहे। 20 मे रोजी असलेल्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे तयार झाली असून वसई 388 मतदान केंद्रासाठी 445 ईव्हीएम मशीन मागवण्यात आले आहे। या मशीनच्या पोलिसांच्या तगड्या सुरक्षेमध्ये ठेवण्यात आले आहेत। आज 22 पालघर लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचना निवडणुकीची प्रसिद्ध झालेली आहे आणि आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आजपासून 3 तारखेपर्यंत आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत आणि नंतर लगेचच 4 तारखेला छाननी असेल आणि 6 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया असणार आहे आणि त्यानंतर आम्ही 8, 9, 10 अशा तारखेमध्ये ईव्हीएम ज्या मशीन आहेत त्यांचं कमिशनिंग करायची प्रक्रिया करणार आहोत आणि जे मतदार 85 वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत किंवा 40% अधिक दिव्यांग आहेत अशा मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगानं यावेळी होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून। तर तीही आम्ही ह्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की जे मतदार 85 वर्षाहून अधिक वयाचे आहेत किंवा 40% अधिक दिव्यांग असणारे आहेत अशा मतदारांनी या पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून होम वोटिंगचा लाभ घ्यावा। निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्व प्रशासनाच्या वतीने मी सर्व मतदारांना प्रत्येक मतदाराने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आपला जो संविधानिक अधिकार आहे मतदानाचा तो बजावून या लोकशाहीचा भाग व्हावं असे या निमित्तानं आपल्या माध्यमातून आवाहन करतो।